अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई क्यों। तराळा येथे श्री दत्त जयंती निमित्त श्री रामचंद्र भरत भेट यात्रा उत्सव संपन्न। दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारोच्या संख्येने भक्तांची गर्दी। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील स्थानिक तराळा येथे दिनांक 14 डिसेंबर रोजी दत्त जयंती निमित्त रामचंद्र भरत भेट यात्रा उत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाहेरजी महाराज तराळा येथे आयोजित करण्यात आला होता। यात्रेनिमित्त श्रीमद भागवतकार हरिभक्त पारायण अनंत महाराज धोंडोपंत शास्त्री ब्रह्मपुरीकर यांचे दिनांक 8 तारखेपासून 14 तारखेपर्यंत भागवत कथा वाचन करण्यात आले होते। तराळा येथील यात्रेचे महत्त्व, भरत मिलन आणि वैशिष्ट्य म्हणजे 60 ते 70 क्विंटलचे रोडगे केले जात असतात। रोडगे करण्यासाठी समस्त गावकरी मंडळी तसेच तराळा येथील जय बजरंग व्यायामशाळा तराळा, शिवछत्रपती प्रतिष्ठान तपोवन, हनुमान संस्थान तपोवन, सती आई युवक मंडळ, शेलू बाजार, संत गाडगेबाबा आपत्कालीन पथक पिंजर मंडळातील सामाजिक कार्यकर्ते हे यात्रा उत्सवादरम्यान कार्यक्रमात सहभागी होऊन तन मन धनाने कार्य करतात। तराळा येथे आजूबाजूच्या समस्त गावातून सहकार्य मिळते। पिंपळखुटा, संगम, पिंपरी, पारडी, ताड, कंजरा, तपोवन, पुंजाजीनगर, मसोला, धोत्रा, खरबी, पिंपरी, पेडगाव, पांगरी, इचनागी या गावातील मंडळी येथून सहकार्य करीत असतात। यात्रा उत्सव दरम्यान भक्तांना यात्रेकरिता खेडेपाड्यातील आणि जवळच्या शहरातून भक्त मंडळी हजारोच्या संख्येने दर्शनाकरिता आणि महाप्रसादासाठी येत असतात। यावेळी बाहेरजी महाराज दर्शनाकरिता वाशिम मंगरुळपीर लोकसभेचे आमदार श्यामभाऊ खोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, पांडुरंग कोठाळे, सुभाष सोंटलवाल, विठ्ठल आगडे यांची प्रमुख उपस्थिती होती। वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार। यावेळी 5व्या यात्रेला येण्याचा योग